डालू डेरा माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर, माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर, माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर, माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर. नमस्कार मित्रांनो, तर मी संजीव बेराडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका भन्नाडच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो आहे तलगाव आणि तलगड हा किल्ला करायचा आहे. तर ताईच्या गावात आलो आहे आणि सकाळचा व्ह्यू खूप भारी वाटतो इकडचा. फ्रेश वगैरे झालो आणि जस्ट हा गाव बघायचा म्हणून थोडा बाहेर निघालो आहे. तर खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्या समोरचा. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. हे बघा, हिरवा शालू निसरलेला निसर्ग. म्हणजे आता पावसाळ्याचा सीझन आहे तर सर्वत्रकडे आपल्याला हिरवलता दिसते. आणि ही गावाची टंकी आहे पाण्याची. प्रशांत आपला ब्रश करतो सकाळी, फ्रेश होते अजून. तर आम्ही दोघं तिघं मित्र फ्रेश झालो आहे आणि बाकी आता आहेत आपले फ्रेश होणारी माणसं. तर कसा वाटला हा गावाचा निसर्ग. तर आता आम्ही फ्रेश होऊन झालो आहे आणि बाकी आहेत फ्रेश व्हायचे, त्यांना फ्रेश करणार आणि नाश्ता करणार, मग आपण निघणार तलगडकडे. तर खूप भारी वाटणार आहे. हा मोसमचा पहिला ट्रेक असणार आपला किल्ल्यावरील. आणि बघूया आपण तलगड किल्ला कसा आहे ते. अजूनपर्यंत आपण त्याच साईडला गेलो नाही, परंतु फर्स्ट टाईम आपण इकडे आलो आहे मानगाव सिटीला. तर हा ट्रॅकिंग खूप वेगळा असणार आहे. तर मिलिंद तयार झाली का जेवणाची? तर सकाळचा नाश्ता आपला कांदे पोहे रेडी आहेत आणि आता मला वाटते भात बनवायची तयारी चालू आहे. तर गॅसवरती भात ठेवला आहे, राईस आणि डाळ. आणि कुक आपले आहेत दीपक आणि रवींद्र सर. तर दोघांनी खूप छान प्रकारे आपली तयारी केलेली आहे. आता आपण आपली तयारी करूया आणि निघूया. आता आम्ही चरे गावातून निघतोय तलगडकडे. बहुतेक मेंबर गाडीत बसले आहेत आणि आपण पण बसूया गाडीमध्ये. आणि खूप भारी वाटणार आहे. आजचा स्पॉट आपल्याला चांगला भेटला आहे तलगड करून. तर चला आपण जाऊया किल्ल्यावरती.
चल तर पुढचं की मी येतो लगेच. तलेगड हा किल्ल्याला ट्रॅकिंग सुरू झाली आमची आणि सुरुवातीला स्टेप नॉर्मल आहे. बघूया, जास्त काही मोठा किल्ला नाही आहे. आपल्याला 1 ते 2 तासामध्ये मला कंप्लीट होईल ते. तर सुरुवात खूप भारी झाली आहे. तर आता आपण पुढे जाऊया. सध्या पाऊस तर बंद आहे. तर पहिली इथे तोप आहे, गडावरची पहिली तोप. हे कशाला लावलं इथे बांधलं रे. काय समोरून जा, पुढचं असतं खरं काय. महादेव महादेव. हा बघतोय पॅच, काय भारी वाटतोय. रिलिंग आहे सपोर्टसाठी. काय मागे चल चल लावलंय, ते पण घ्यायचं. इथे आपल्याला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते आणि हा गडाचा इथला मधला भाग आहे. जो तुम्ही तो दगडांचा स्पॅच आहे ना, तो पार केल्यानंतर आपल्याला इथे हनुमानजी भेटतात. तिथे तुम्ही दर्शन करून पुढे जाऊ शकता इकडून. आणि इथं पुढं रस्ता आपला आहे. आणि काय भारी. तर आता आपण दर्शन घेतलं हनुमानाचं आणि निघालो पुढे. वाटचाल खूप सोपी आहे. नॉर्मल किल्ला आहे. तुम्ही जास्त हार्डली नाही एवढं आहे. डायरेक्ट तुम्ही सहज सहर करू शकता इथले. हे पाऊस येऊन जातोय तर हवा पण थंड आहे. तरी पण गरमी बघता किती आहे. आवडचं वातावरण. तिसरी आणि चौथी तो इथं आहे. आणि खूप भारी वाटते हा स्पॉट. आणि हे गड किल्ले फिरायला खूप मजा येते. इथे खूप काही शिकायला भेटतं. आणि आज पण आपल्याला हे गड किल्ले साबूत पाहायला मिळतात. हेच खूप आहे. कुठे आहेत त्या मशाली. जेव्हा आपण देऊळ जातो ना, जेव्हा गड किल्ल्यावर काही कार्यक्रम असतो ना, तेव्हा हे दिवटे लावतात यावरती. त्यात तेल टाकून दिवटे लावले जातात किंवा मशाली पेटवले जातात. तर त्या सामान ते एका गुफामध्ये जपून ठेवलं आहे. आणि किल्ल्यावरून हा निसर्ग पाहायला खूप भारी वाटतोय. तुम्ही बघताय मित्रांनो इकडं. गडावरील हा टॉप भागावरील फायनल आता आम्ही पोचलो वरती गडाच्या मध्यभागाला. आणि हा वरचा भाग आहे. आज आपल्याला जास्त काही इथे शिल्लक अवस्थेत गड पाहायला मिळत नाही, कारण तुटले फुटलेल्या अवस्थेत दिसतं आपल्याला. तर चला आपण त्या झेंड्याजवळ खाली बघा चिखल आहे. तर बहुतांशी आपला किल्ला झालेला आहे सर करून. आणि खूप भारी वाटलं इकडचा. आज आपल्याला काही अवस्था हा पाहायला मिळतोय, कारण खूप वर्ष आलीत हा पडझड अवस्था आपल्याला दिसतोय किल्ला. ह्या महाराजांच्या गडकिल्ल्यांची
वास्तुकला खूप भारी वाटते इकडे यायला. आणि शेवटचं ते म्हणजे एक माची आहे, ती आपण बघायला चाललो आता. तर बहुतांशी आमचा किल्ला झालेला आहे आणि आता आम्ही उतरायला निघालो. तर खूप भारी असा स्पॉट होता आणि खूप भारी असा किल्ला होता. आणि इकडची ही किल्ल्याची रचना खूप भारी होती. तर पूर्णतः आमचा किल्ला बघून झाला आणि खूप काही ते शिकायला मिळालं. अजून या किल्ल्यावरती काही अशा ठिकाणे आहेत ते अजून शाबूत आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावरती हनुमानाचं मंदिर आहे, छोटंसं मूर्ती आहे, त्यानंतर एक छोटीशी पिंडी आहे शंकराची, आणि त्याच्यानंतर आपल्याला बेळाचं झाड पाहायला मिळालं आहे. किल्ल्यावरती एक मोठं हे आहे, झेंडा आहे, ते सुद्धा आपण पाहिलं. आणि इथल्या 3 ते 4 माची आहेत आणि किल्ल्यावरती मोजून 7 ते 8 तोफा आहेत, त्यासुद्धा आपण पाहिल्या. तर कसा वाटला मित्रांनो हा व्लॉग? आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स काय विसरू नका.